नमस्कार, बार्शी टाइमच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या आपण आहोत ते तहसीलच्या कार्यालयापाशी आणि कालपासून जे मनोज जरांगेंनी जे आमरण उपोषण केले त्याचा प्रतिसाद म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे त्याला प्रतिसाद म्हणून बार्शीच्या आनंद काशीद यांनी आमरण उपोषण केले। यावेळेसही त्यांनी कालच या ठिकाणी उपोषणाला खरं तर सुरुवात केलेली आहे। आता या आंदोलनाला आता आमदार दिलीप सोपल यांनी भेट दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। एक मराठा लाख मराठा। मनोज जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विचारू तुम्ही बोला मग साहेब। कालपासून या उपोषणाला सुरुवात केली। ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्या वेळेस तुम्ही बार्शीचे उपोषण सुरू केले। नेमक्या काय नवीन मागण्या आहेत, त्याच मागण्यांवर पुन्हा एकदा ठाम आहेत? मागण्या त्याच आहेत। मराठा समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो सरकारनं आणखी सोडवलेला नाही। मराठा समाजाचा ओबीसीतल्या आरक्षणाची मागणी असताना मराठा समाजाला एससी-बीसीतलं आरक्षण देऊन EWS सुद्धा या सरकारच्या चुकीमुळे आरक्षण गेलेलं आहे मराठ्यांचं। आता मराठा समाजाचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला प्रचंड मतं दिलेत कालच्या विधानसभेला आणि कधी नव्हे ते महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, तर आमची अशी विनंती आहे की आम्ही तुम्हाला भरभरून मतं दिली ती तुम्ही आता आमची मागणी मान्य करून मराठा समाजाच्या पदरामध्ये जे मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आहे, ते आरक्षण आम्हाला द्यावं अशी आमची या ठिकाणी सरकारला या उपोषणाच्या माध्यमातून विनंती आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या महाराष्ट्राला गोरगरीब समाजाचा जो नेता मिळालेला आहे मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून, त्यांची प्रकृती अतिशय खराब आहे। त्यांना खरं तर सरकारनं उपोषण करायची वेळ येऊच द्यायला नाही पाहिजे होती, परंतु आता त्यांच्यावरती उपोषणाची वेळ आलेली आहे। आज दुसरा दिवस संपत आलेला आहे, उद्यापासून तिसरा दिवस आहे, तर उद्यापर्यंत सगळा हा विषय आरक्षणाचा मिटवा ही सुद्धा सरकारला आमची या ठिकाणी विनंती आहे। जर हे जसं मागचं आंदोलन फार काल चढली असं चाललं तर काय नेमकी भूमिका असणार आहे? न्याय पाहिजे आम्हाला, भूमिका दुसरं काय आमचं काय हे नाही, पण मराठा समाजाच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजेच। आपल्यासोबत आमदार दिलीप सोपल आहेत। साहेब, पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलावर उपोषणाची खरं तर वेळ आली आहे, काय नेमकं आपण एक आमदार म्हणून कसं पाहता याकडे? गरजवंत मराठा समाजासाठी जरांगे पाटील साहेबांनी यापूर्वी आंदोलन उपोषण केले आणि जे आरक्षण दिलं गेलंय ते अजून कोर्ट कचेरीतच अजून अडकून पडलेलं आहे आणि त्यामुळे समाजामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांच्यामध्ये एक प्रचंड अस्वस्थता ही निर्माण झालेली आहे आणि ती अस्वस्थता जरांगे पाटील साहेब असो किंवा आमचं आनंदराव काशीद असो यांच्या उपोषणाच्या मार्गातून ती व्यक्त होते आणि माझी पण शासनाला या निमित्ताने विनंती आहे की आता चर्चेमध्ये वेळ न घालवता जास्तीत जास्त लवकर हा प्रश्न सोडवणं हे या राज्याच्या दृष्टीनंच खूप गरजेचं आहे आणि तशी पावलं उचलावी अशी माझी विनंती आणि भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो। तर हे होते आनंद काशीद यांचा उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे।